नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. कलाला जगदंबा भांडारवर काम करायचं असतं, परंतु आबांना ही गोष्ट मान्य नसते की चांदेकरांच्या सुनेने एवढ्या छोट्या दुकानावर काम करावं. त्यामुळे अद्वैतला एक आयडिया सुचते आणि कलाचं दुकान डायरेक्ट खरेदी करण्याचा प्रस्ताव तो कलासमोर एका माणसातर्फे ठेवतो. परंतु कला मात्र त्या माणसाला दुकान विकायला तयार नसते. आजूबाजूंच्या लोकांची दुकानं सुद्धा अद्वैत घेणार असतो, परंतु कला एकटीच दुकान द्यायला तयार नसते. त्यामुळे आजूबाजूचे दुकानदार कलावर प्रेशर आणतात आणि कलाला सांगतात की नाही, तुला दुकान विकावंच लागेल. कला दुकान विकण्यासाठी रेडी नसते आणि मग बाकीचे दुकानदार कुठलाही विचार न करता कलाचं दुकान अक्षरशः जाळून टाकतात. जेव्हा अद्वैतला ही गोष्ट समजते तेव्हा त्याला फार वाईट वाटतं. कलाचं दुकान जाळण्याचा त्याचा उद्देश कधीच नसतो. त्याला फक्त ते दुकान खरेदी करायचं असतं, ज्यामुळे आबाही शांत होतील आणि तिच्या घरावर जे लोन आहे, तिचं घर जे निलावात विकलं जाणार आहे ते विकलं जाणार नाही, एवढीच फक्त अद्वैतची अपेक्षा असते. परंतु अद्वैतच्या अपेक्षेपेक्षा पूर्ण वेगळं झालेलं असतं आणि अद्वैतच्याच माणसांनी कला ऐकत नसल्याने कलाचं दुकान जाळून टाकलेलं असतं. त्या दुकानासोबत कलाचे सगळे स्वप्नही जळून खाक झालेले असतात. कलाला फार वाईट वाटत असतं. लहानपणापासून कला त्या दुकानावर काम करत असते आणि ते दुकान तिच्या डोळ्यांनी जेव्हा ती जळताना बघते तेव्हा तिला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. थोड्या दिवसातच कलाला ही गोष्ट समजलेली असते की हे सगळं अद्वैतने केलंय. अद्वैतनेच त्या दुकानदारांना फूस लावली आणि त्यामुळेच ते त्यांचे दुकानं विकायला रेडी झाले आणि माझे सुद्धा दुकान विकायला ते मला फोर्स करत होते. हे सगळं जे काही झालंय ते अद्वैतमुळे झालंय हेही कलाला समजलेलं असतं. अद्वैतला मात्र खूप प्रेशर येत असतो. अद्वैतला प्रचंड भीती वाटत असते की त्याने कलासोबत असं काहीतरी केलंय. स्वतःला तो खूपच गुन्हेगार समजत असतो. ऑलरेडी कलावर 20 लाखांचं लोन असतं, त्यातल्या त्यात आता कलाचं दुकानही जळून गेलेलं असतं. त्यामुळे कला तिच्या घरच्यांना कशी मदत करणार आणि कलाचे घरचे आपल्यामुळे रस्त्यावर येतात की काय अशी अद्वैतला भीती वाटते आणि स्वतःच्याच नजरेत तो खूपच पडतो. त्यामुळे कलासाठी आणि तिच्या घरच्यांसाठी तो काहीतरी करण्याचं ठरवतो. अद्वैतने कलासोबत जे काही केलेलं असतं त्यामुळे कला अद्वैतसोबत बोलतही नसते. अद्वैत तिची माफी मागत असतो. कला त्याला माफही करत नसते आणि कला त्याला म्हणत असते की अद्वैत चांदेकर, तुझी ही गोष्ट केली आहेस ना, ह्या गोष्टीसाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. अद्वैत तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की कला, मी जे काही केलं ते तुझ्या घरच्यांसाठी केलं आणि तुला बँकचे पैसे देता येतील म्हणून तर मी तुझं दुकान विकत घेत होतो. कला म्हणत असते की मला जर तुला मदत करायची होती तर तुझ्याकडे हा एकच वे नव्हता, दुसरे सुद्धा तुझ्याकडे पर्याय होते. परंतु आज तुझ्या ह्या एका हट्टामुळे काय झालं पाहिलंच ना, माझी सगळी आयुष्यभराची कमाई ही धुळीला मिळाली. लहानपणापासून ज्या दुकानात मी काम करत होते, ज्या दुकानात मी मोठी झाले, ते दुकानच तू माझ्यापासून हिरावून घेतलंस. अद्वैत चांदेकर, ह्या गोष्टीसाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. अद्वैतला अजूनच टेन्शन यायला लागतं आणि मग कलासाठी आणि कलाच्या घरच्यांसाठी तो एक मोठा प्लॅन बनवतो. काहीही करून कलाला आणि तिच्या घरच्यांना त्याला खुश बघायचं असतं आणि आपल्यामुळे त्यांचा जो काही लॉस झालाय तो त्याला सगळा भरून काढायचा असतो. अद्वैतने कलासाठी एक मोठं पाऊल उचललेलं असतं. अद्वैतने त्याच्या माणसांना कामाला लावलेलं असतं आणि कलाचं जिथं दुकान असतं तिथं पुन्हा एकदा एक नवीन दुकान ओपन केलेलं असतं. कलाला मात्र या गोष्टीची भनकही नसते आणि मग एक दिवस अद्वैतने आता कलाला सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असतं. त्याला सांगतो की तुला माझ्यासोबत यायचंय. कला त्याच्यासोबत यायला रेडी नसते, परंतु अद्वैत मात्र जबरदस्तीने कलाला गाडीत बसवतो आणि कलाला तो घेऊन जात असतो. अद्वैतने कलाच्या आईवडिलांना आणि काजलला सुद्धा तिथे बोलवलेलं असतं. कलाचे आईवडील आधीच दुकानाजवळ येऊन थांबलेले असतात. आई आणि बाबा जेव्हा दुकान बघत असतात तेव्हा त्यांना फार वाईट वाटत असतं, कारण एकेकाळी इथे जगदंबा भांडार होतं आणि कला त्यावर बसायची, काम करायची, आपली रोजीरोटी ती होती असा विचार आई आणि बाबा करत असतात. आणि आता तर तिथे एक नवीनच दुकान ओपन झालंय, त्यामुळे त्यांना फार वाईट वाटत असतं. तर कलाला समजलेलं असतं की अद्वैत मला दुकानाच्या दिशेने का घेऊन जातोय. तर अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत, आपण नक्की कुठे चाललोय. अद्वैत म्हणतो की आपण तुझ्या दुकानावर चाललोय. कला म्हणते की हे बघ अद्वैत, जे झालंय ना ते ऑलरेडी खूप झालंय. जो तमाशा झालाय तो खूप झालाय आणि माझे आगीत खाक झालेले स्वप्न पुन्हा मी माझ्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, कारण माझ्यामध्ये एवढी हिंमत अजिबात नाहीये. अद्वैत आता दुकानाजवळ येऊन गाडी थांबवतो आणि अद्वैत कलाला म्हणत असतो की कला, अगं एकदा बघ तरी. परंतु कला मात्र तिचं ते जळालेलं दुकान बघायला तयारच नसते आणि ती डोळ्यांवर हात ठेवते आणि म्हणते की नाही अद्वैत, मी हे बघू शकत नाही. अद्वैत म्हणतो की कला, अगं दुकान नको बघू, निदान तुझ्या आईवडिलांना तर बघशील. तर कलाचे आई आणि वडील दोघंही आता बाहेर उभे असतात आणि कला त्यांना बघून खूपच खुश होते. कला सर्वात पहिल्यांदा त्यांना भेटते.
संगीता कलाला विचारत असते की कले, अगं अद्वैतरावांनी आम्हाला इथे का बोलवलं आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे झाला आहे का? कला म्हणते की माहीत नाही, म्हणजे तुम्हाला इथे त्यांनी बोलवलं होतं हे मलाही माहीत नव्हतं. आणि मग अद्वैत आता सगळ्यांच्या समोर येतो आणि अद्वैत सगळ्यांना सांगतो की सगळ्यात पहिल्यांदा तुमचं दुकान माझ्यामुळं जे जळून खाक झालं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची माफी मागतो. आणि आता मला तुम्हाला एक खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे. आता हे सरप्राईज काय आहे हे ऐकून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक झालेले असतात. त्याचवेळी अद्वैत बाबांचा हात धरतो आणि बाबांना दुकानाजवळ नेतो. तर बाबा म्हणत असतात की अद्वैतराव, तुम्ही हे काय करताय आणि हे दुकान कोणाचं आहे, तुम्ही आम्हाला इथे का उभं केलं आहे? अद्वैत सांगतो की बाबा, हे दुकान तुमचं आहे. हे ऐकल्यावर सर्वांना धक्का बसतो, सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्का बसलेला असतो. कला म्हणते की चांदेकर, तुझ्या डोक्यात काय फरक झाला आहे का? म्हणजे हे दुकान आमचं आहे कसं काय म्हणू शकतो तू? आमचं दुकान तर जळून गेलं आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही कला, हे दुकान आजपासून बाबांचं आहे. जेव्हा दुकानाचं ओपनिंग होतं तेव्हा अद्वैतने खूप मोठी गोष्ट केलेली असते, ती म्हणजे कलाच्या बाबांसाठी. कलाचे बाबा हे स्टॉलवर काम करत असतात, मिसळचा स्टॉल ते लावत असतात. आणि कलाकडूनच अद्वैतला समजलेलं असतं, कलाच्या लहानपणी ते सोन्याचे कारागिरी करायचे, सोन्याचे दागिने घडवायचे. त्यामुळे अद्वैतने त्यांना प्रचंड मोठं सरप्राईज दिलेलं असतं आणि अद्वैतने सोन्याच्या कारिगिरीचं शॉप बाबांना ओपन करून दिलेलं असतं. त्यामध्ये सोन्याची कारिगिरी घडवायला ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी तिथे ठेवलेल्या असतात. वेगवेगळे मॉडर्न टेक्नॉलॉजीचे मशीन्स असतात. ते बघून बाबा अगदी भारावून जातात आणि अद्वैत समोर ते हात जोडतात. तर कलाला मात्र हे बघून डोळ्यात फक्त पाणी येत असतं. अद्वैत कलाला म्हणत असतो की कला, मला माहिती आहे की माझ्यामुळे तुझं दुकान गेलं, परंतु मला माहिती हे सगळं तू का करत होतीस. तुला तुझ्या बाबांना हातभार लावायचा होता, तुला तुझ्या बाबांसाठी काहीतरी करायचं, तुझ्या घरावर जे काही लोन आहे ते तुला फेडायचं होतं. परंतु आता तू काळजी करू नकोस, मी तुझ्या बाबांसाठी हा एवढा मोठा निर्णय घेतला आहे. मला माहिती आहे की तुझे बाबा सोन्याचे एक उत्तम कारागीर आहेत आणि कारागिराला नेहमी त्याची स्पेस भेटली पाहिजे. मला हे देखील माहिती आहे की तुझे बाबा मिसळचा स्टॉल लावतात ते फक्त एक मजबुरी म्हणून, परंतु खरं त्यांचा इंटरेस्ट आहे ते फक्त सोन्याच्या कारागिरीमध्ये. आणि त्यामुळेच मी हे शॉप त्यांच्यासाठी ओपन केलं आहे. आणि तू असा अजिबात विचार करू नकोस की मी तुझ्यावर उपकार केला आहे किंवा तुझ्या बाबांवर उपकार केला आहे. खरं तर माझ्यामुळे तुझं दुकान जळून खाक झालं आणि ही गोष्ट मला खूपच गिल्ट देत होती. आणि त्यामुळेच मी हा निर्णय घेतला आणि म्हणूनच बाबांसाठी हे नवीन शॉप मी ओपन करून दिलं आहे. कलाला खूप आनंद झालेला असतो. कलाला अद्वैतला कुठे ठेवावं आणि कुठे नाही असा प्रश्न पडलेला असतो. संगीतासुद्धा म्हणत असते की अद्वैतराव, तुमचे खूप खूप आभार. म्हणजे खरंच जावई असावा तर असा. आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आमचं एवढं मोठं दुकान असेल. कलाच्या बाबांची खूप इच्छा होती, त्यांना सोन्याच्या कारागिरीचं दुकान टाकायचं होतं, परंतु पैशाअभावी मात्र कधीही जमलं नाही. परंतु आज मात्र तुम्ही त्यांचं एक मुलगा असल्यासारखं स्वप्न पूर्ण केलं आणि असा जावई मिळून तर मी धन्य झाले. काजलसुद्धा अद्वैतला थँक्यू म्हणत असते. अद्वैत पुढे आणखी एक मोठी अनाऊन्समेंट करतो. अद्वैत बाबांना म्हणतो की बाबा, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. चांदेकर ज्वेलर्समध्ये जे ज्वेलरी डिझाईन सिलेक्ट होणार आहे त्या डिझाईनचे तुम्हाला दागिने बनवायचे आणि चांदेकर ज्वेलर्सकडून तुम्हाला आम्ही कॉन्ट्रॅक्टसुद्धा देणार आहोत. बाबांना ज्वेलरीचं कॉन्ट्रॅक्टसुद्धा भेटलेलं असतं. त्यामुळे संगीता, बाबा आणि कला सर्वजण खूपच खुश झालेले असतात की स्वाभिमानी असते की कलाला उपकार अजिबात आवडत नसतात, परंतु अद्वैतने कलावर उपकार केलेलेच नसतात. बाबांची कारागिरी तिला माहीत असते आणि चांदेकर ज्वेलर्सकडून त्यांना ऑफर भेटली आहे हे सगळं लिगल असतं. त्यामुळे कला खूप खुश झालेली असते आणि अद्वैतला ती थँक्यू म्हणत असते. अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, मी तुला चुकीचं समजलं. खरं तर मी माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज निर्माण करून घेतला होता, परंतु मला आता माझी चूक समजली आहे. आणि खरंच तू दिसतो तसा अजिबात नाही आहेस, म्हणजे अगदी नारळासारखा आहे. वरून दिसायला जरी खडतर असलास ना तरी आतून मात्र खूप मऊ आहेस. आणि तुला ओळखण्यामध्ये मी कुठेतरी चूक केली. मला कधीच वाटलं नव्हतं की तू असं काहीतरी करशील. तू माझं दुकान जाळलंस, परंतु तू माझ्या बाबांसाठी एवढं मोठं काम केलंस हे मी कधीही आयुष्यात विसरणार नाही. आणि एवढंच नाही तर तू चांदेकर ज्वेलर्सच्या मार्फत त्यांना कॉन्ट्रॅक्टसुद्धा देतोय. खरंच आज मी खूप हॅप्पी आहे. मला खूप आनंद होतोय की माझ्या बाबांना ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता, सोन्याची कारागिरी करण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट होता, आता आयुष्यभर ते काम करू शकतात. जे मला शक्य झालं नाही ते तू करून दाखवलंस आणि त्यासाठी मी तुझ्यासमोर कायम थँकफुल असणार आहे. तर अद्वैतला सुद्धा आनंद झालेला असतो. सगळीकडे आनंदी आनंद असतो. तर मित्रांनो, हा ट्विस्ट इथेच संपतो. तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.
आणि हो, ट्विस्ट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.